नमस्कार, मी लाघवी ओम सावंत बुलेटिन मध्ये आपलं स्वागत करते। गावाकडे नेमकं काय काय घडतंय सुपरफास्ट घडामोडींचा आढावा घेणार आहोतच, पण सुरुवातीला एक सविस्तर बातमी। राज ठाकरेंच्या सोलापुरात झालेल्या सभेची ही बातमी आहे। यावेळी त्यांनी भाजपवर अगदी जोरदार हल्लाबोल चढवल्याचा पाहायला मिळतंय। राज ठाकरेंनी मनसेच्या सभांवर घेतलेल्या आक्षेपाचाही समाचार घेतला। मनसेच्या सभांचा खर्च काढण्यापेक्षा मोदींनी किती थापा मारल्या ते मोजा अशा शब्दात राज ठाकरेंनी भाजपवर सभांच्या खर्चासंदर्भात प्रत्युत्तर दिलंय। डिजिटल गाव म्हणून केंद्र सरकारनं वारेमाप प्रसिद्ध केलेल्या हरिसाल गावाची पोलखोल राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात केली। यावेळी त्यांनी एक चित्रफीत सुद्धा सादर केली। तसंच सिंधू मिलवर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक उभारण्याची संकल्पना आपलीच असल्याचा दावा यावेळी त्यांनी केला। यावेळी बोलताना त्यांनी स्मारक उभारण्यापेक्षा सर्वात मोठं वाचनालय उभारावं असा सल्ला दिलाय। भाजपला मतदान न करण्याचं आवाहन राज ठाकरे यांनी यावेळी केलं। तसंच भाजपच्या मित्रपक्षांनाही मतदान करताना विचार करा असा सल्ला शिवसेनेचं नाव न घेताना राज ठाकरे यांनी सल्ला दिलाय। लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याच्या प्रचाराची रणधुमाळी आज संपणार आहे। विदर्भातील बुलढाणा, अकोला आणि अमरावतीसह 13 राज्यातील 97 जागांवर 18 एप्रिलला मतदान होत आहे। यात मराठवाड्यातील हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, उस्मानाबाद, लातूर तसंच पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर लोकसभा मतदारसंघाचा समावेश आहे। काँग्रेसच्या लोकसभा उमेदवार उर्मिला मातोंडकर यांच्या प्रचार सभेत मोठा गदारोळ काल पाहायला मिळाला। उर्मिलांचं भाषण सुरू असताना अचानक काही लोकांनी मोदींच्या घोषणा द्यायला सुरुवात केली आणि त्यामुळे संतापलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करणाऱ्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली। दरम्यान गदारोळ करणारे कार्यकर्ते भाजपचे नसल्याचा दावा भाजपचे विद्यमान खासदार आणि उमेदवार गोपाळ शेट्टी यांनी केलाय। तर या सगळ्या राड्यानंतर आपल्या जीवाला धोका असून पोलीस संरक्षण पुरवण्याची मागणी उर्मिला यांनी केली। उर्मिला मातोंडकरांच्या रॅलीत झालेल्या गोंधळाचा आरोप त्यांनी भाजपवर केलाय। या प्रकरणी काँग्रेस कार्यकर्त्यांविरोधात भाजपनं निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे। काँग्रेस कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक करावी अशी मागणी यावेळी भाजप आमदार प्रवीण दरेकर करतायत। काँग्रेसचे बंडखोर आमदार अब्दुल सत्तार यांचा हर्षवर्धन जाधव यांना पाठिंबा आहे। हर्षवर्धन जाधव हे भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचे जावई आहेत। ते औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात आहेत। यानंतर बातमी नांदेडची। नांदेडमध्ये प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाणांकरता काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी काल सभा घेतली। यावेळी राहुल गांधी स्टेजवर येताच काँग्रेस कार्यकर्त्यांनी चौकीदार चोर आहे अशा घोषणा दिल्या। सुप्रीम कोर्टानं राहुल गांधींना नोटीस बजावली आहे। राफेलच्या फेरसुनावणी दरम्यान चौकीदार मोदी चोर है असं सुप्रीम कोर्टानं म्हटल्याचा दावा राहुल गांधी यांनी केला होता आणि या वक्तव्यावर 22 एप्रिलपर्यंत स्पष्टीकरण देण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाचे आहेत। अशोक चव्हाणांसमोरील अडचणी मांडण्याची कबुली अशोक चव्हाणांनी स्वतः दिली। आपल्याला चक्रव्यूहात अडकवण्याचा प्रयत्न सुरू आहे, मात्र निवडणुकीनंतर सगळ्यांना सरळ करेन, मला शिक्षा करू नका असं भावनिक आवाहन अशोक चव्हाणांनी भोकर इथल्या सभेत केलंय। लातूरच्या सभेत नितीन गडकरी भलतेच फॉर्मात होते। आघाडीच्या काळातील प्रलंबित प्रकल्प म्हणजे भलतानाच झालेली पोरं असं गडकरी म्हणाले। ही पोरं सांभाळण्याची जबाबदारी फडणवीस आणि माझ्यावर आली आणि ही पोरं आता आम्हालाच बाबा म्हणतात असं सुद्धा ते म्हणतात। राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवारांच्या मिश्किलपणाचा प्रत्यय पुन्हा एकदा आलाय। मी काही म्हातारा झालोय का असं पुन्हा बोलायचं नाही असं मिश्किलपणे शरद पवारांनी एका उमेदवाराला खडसावलेलं आहे। बीड मतदारसंघातील आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणेंच्या प्रचारादरम्यान ते बोलत होते। मनोहर पर्रीकरांचे सुपुत्र उत्पल यांनी शरद पवारांना जाहीर पत्र लिहिलंय। माझे वडील आजारी असताना ज्यांनी त्यांची साधी विचारपूस केली नाही तेच लोक आज राजकीय चिकलफेक करण्याकरता त्यांचं नाव वापरतायत असं यात उत्पल म्हणतात। पालघरमधून शिट्टी गुल असं म्हणावं लागेल, कारण पालघर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी बहुजन विकास आघाडीची फेरविचार याचिका फेटाळून लावली आहे। बहुजन विकास आघाडीनं शिट्टी निवडणूक चिन्ह मिळावं याकरता फेरविचार याचिका केली होती। परभणीचे शिवसेनेचे उमेदवार संजय जाधव यांच्या प्रचाराकरता शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे परभणीत आले होते। यावेळी त्यांनी राहुल गांधींवर टीका केली आहे। सावरकरांवर टीका करणाऱ्यांच्या हातात देश देऊ नका। राहुल गांधी यांचे पंतप्रधान पदाचे स्वप्न कधीही पूर्ण होणार नाही असं उद्धव ठाकरे म्हणतात। इंदापूर तालुक्यातल्या भिगवण इथल्या सभेत कांचन कुल यांनी चांगली शेरोशायरी केली। आता नाही राहून चालणार, आपल्याला थंड, तुमच्यासाठी पुकारले हे बंड असं म्हणून त्यांनी पवारांच्या विरोधात पुकारलेल्या बंडाला
वाचा फोडली आहे। शेतकऱ्यांना संकटातून जर बाहेर काढायचं असेल तर संपूर्ण कर्जमाफी हाच एकमेव पर्याय आहे आणि आम्ही सत्तेत आल्यावर सरसकट कर्जमाफी करणार असल्याचं आश्वासन राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांनी दिले। ते उस्मानाबाद मधल्या प्रचार सभेत बोलत होते। बुलढाण्याच्या युतीचे उमेदवार प्रतापराव जाधव यांच्या प्रचारार्थ देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती। यावेळी शरद पवारांवर सडकून टीका करण्यात आली। काँग्रेस राष्ट्रवादीबाबत देशात विश्वासार्हता राहिली नसल्याचं सुद्धा या सभेमध्ये स्पष्ट करण्यात आलंय। साताऱ्याचे महायुतीचे उमेदवार नरेंद्र पाटील यांनी उदयनराजेंच्या आरोपाला प्रत्युत्तर दिलंय। दिवसभर कोणी कॉलर टाईट करून चालू शकत नाही, मात्र दिवसभर मिशी टाईट करून चालू शकतं। जर उदयनराजेंनी माझ्यावर केलेल्या आरोपांचा खुलासा करावा असंही ते म्हणतात। महसूल मंत्री कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्याकरता यावलमध्ये आले होते आणि यावेळी त्यांनी आपण केलेल्या विकास कामांची माहिती प्रत्येक नागरिकाला द्यावी असं आवाहन केलंय। यावेळी अन्य मान्यवरांसह कार्यकर्तेही उपस्थित होते। राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर सुधीर मुनगंटीवारांनी अगदी जोरदार टीका केली आहे। मोदीचा परिवार संपूर्ण 100-125 कोटी लाख जनता आहे। पवार तुम्ही मोदींच्या परिवाराकडे लक्ष देण्याची हिम्मत करू नका, ते नांदेडमधल्या सभेत बोलत होते। यावेळी बोलताना मुनगंटीवारांनी अशोक चव्हाणांवर निशाणा साधला। निवडणूक निकालानंतर नावातील अ काढून फक्त शोक करण्याची वेळ येईल असंही ते न्यूज 18 लोकमतशी बोलताना म्हणाले। प्रकाश आंबेडकरांच्या काँग्रेस गाढव आहे या टीकेवर सुशील कुमार शिंदेंनी प्रत्युत्तर दिलंय। आम्हाला गाढव म्हणणाऱ्यांसारखी आमची संस्कृती नसल्याचं ते म्हणालेत आणि त्यामुळे त्यांच्याप्रमाणे मी कोणतेही शब्द वापरणार नाही असंही ते म्हणाले। रायगडमधल्या शिवसेनेचे उमेदवार अनंत गीते यांच्या प्रचार सभांमध्ये मुस्लिम तरुण मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत। आंबेत इथं सेनेच्या झालेल्या मुस्लिम समाज मेळाव्याला जवळपास 2000 मुलांनी हजेरी लावली। खेड तालुक्यातील कळमोडी यांच्या मुद्द्यावर जलसंपदा मंत्री विजय शिवतारे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला लक्ष केलंय। राष्ट्रवादी काँग्रेसच्या नाकर्ता योजनेमुळे खेड आंबेत मधल्या शिरूरमधील शेतकऱ्यांना पाणी मिळू न शकल्याचा आरोप विजय शिवतारेंचा आहे। संभाजीराजेंना धलगरवाडी इथं रस्त्याकडेला असलेल्या नदीत पोहताना ते दिसले। नदीत मुलांना पोहताना पाहून त्यांना कडाक्याच्या उन्हात पोहण्याचा मोह आवरला नाही। मुलांना पोहताना पाहून त्यांनी सरळ नदीतच सुळकी घेतली आहे। निवडणुकीच्या तोंडावर सगळ्याच राजकीय नेते प्रचारात व्यस्त आहेत। बीडमध्ये तर धनंजय मुंडे बाईकवर सवार झालेले पाहायला मिळालेत। बुलेटवर भर उन्हात धनंजय मुंडे प्रचार करताना दिसतात। भाजप उमेदवार हिना गावित यांच्या उमेदवारीला उच्च न्यायालयात आवाहन देण्यात आलंय। भाजपचे बंडखोर अपक्ष उमेदवार सुहास नडावतकर यांनी औरंगाबाद उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे। बातमी धुळ्याची। धुळे जिल्ह्यात साक्रीमधील तब्बल 25 आदिवासी गावांनी लोकसभेच्या निवडणुकीवर बहिष्कार टाकलाय। 100% आदिवासी गाव असतानाही शासनाच्या चुकीच्या अहवालामुळे ही गाव अनुसूचित क्षेत्रात वगळली गेली असल्याचा आरोप गावकऱ्यांचा आहे। भिवंडीमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी टंचाई आहे। निवडणुकांच्या तोंडावर देखील या समस्यांकडे नेते मंडळी दुर्लक्ष करत असल्याचं मौतेमधल्या आदिवासी पाड्यांमधील ग्रामस्थांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा विचार केलाय। यात तब्बल 1300 आदिवासींचा समावेश आहे। बातमी अमरावतीची। अमरावतीमध्ये राष्ट्रवादीच्या उमेदवार नवनीत राणा कोर यांना रडू कोसळल्यानं प्रचार अर्ध्यावरच सोडून त्या माघारी परतल्यात। काँग्रेसचे माजी आमदार रावसाहेब शेखावतांचे समर्थक आणि विरोधकांमध्ये जोरदार हाणामारी झाली आणि त्यामुळे नवनीत राणांना रडू कोसळलं। काँग्रेसच्या उत्तर पश्चिम मतदारसंघाचे उमेदवार संजय निरुपम यांनी शिवसेनेचे उमेदवार गजानन कीर्तीकर यांना त्यांनी पत्र लिहित खुल्या चर्चेचं आव्हान दिलंय। खासदार म्हणून 5 वर्षात केलेल्या विकासाच्या मुद्द्यावर चर्चा करण्याकरता कधीही तयार असल्याचं निरुपम म्हणतात। जळगाव इथल्या प्रचार सभेत जितेंद्र आव्हाडांनी कवितेच्या माध्यमातून मोदींवर अगदी जोरदार टीका केली। आव्हाडांच्या या कवितेला उपस्थित मतदारांनी देखील प्रतिसाद दिलाय। उस्मानाबादमध्ये सागर ॲग्रोटेक प्लायवूड कंपनीच्या कच्च्या मालाला वीज पडून मोठी आग लागली होती। यात मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय। कोणतीही जीवितहानी नाहीये। वेळीच आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आलंय। लोकसभेसाठी निवडणूक आयोगाकडून स्पेशल मीडिया वॉर रूम तयार करण्यात आलाय आणि या वॉर रूम मधून मीडिया, सोशल मीडिया, वृत्तपत्रांवर करडी नजर असेल। अवकाळी पावसामुळे खेड तालुक्यातील विराम या गावात वादळी वाऱ्यामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय। यामुळे शेतकरी हतबल चाललाय
आणि या अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात शेतीचं, घरांचं आणि जनावरांच्या कोठ्याचं नुकसान होत आहे। सांगलीच्या तासगाव मधल्या पश्चिम भागामध्ये येळावी, निंबणी आणि तुर्ची परिसरातील यंदाचा द्राक्ष हंगाम अंतिम टप्प्यात आला आणि यावर्षी द्राक्षाला द्राक्ष प्रतीनुसार $250 ते $350 रुपये प्रति पेटी असा दर मिळाला आहे। पुरंदर तालुक्यातील सासवड इथं आज 4 वाजण्याच्या दरम्यान ढगांच्या गडगडाटासह पावसाला सुरुवात झाली आहे। तब्बल तासभर मुसळधार अवकाळी पाऊस या ठिकाणी बरसत राहिला। सोसाट्याच्या वाऱ्यासह गारांचाही मारा झाला आणि यामुळे सगळ्यांची धांदल उडाली। नागपूरच्या वाडी भागात वृद्ध दाम्पत्याची हत्या करण्यात आली। शंकर संपत्ती आणि सीमा संपत्ती अशी या दोघांची नावे आहेत। आरोपींनी डोक्यावर घाव घालून हत्या केली आहे। दरोड्याच्या संशयातून हत्या झाल्याचा पोलिसांचा अंदाज आहे। पुणे नगर महामार्गावर रांजणगाव इथे शिवशाही बसचा भीषण अपघात झालाय। चालकाचं वाहनावरचं नियंत्रण सुटलं आणि हा अपघात झाला। गाडी जवळच असलेल्या झाडावर जाऊन आदळली आहे आणि या अपघातात 10 ते 15 जण जखमी आहेत। बुलढाणामधल्या मेहकर डोणगाव रस्त्यावरील अंजुर्णी फाट्याजवळ भीषण अपघात झालाय। या अपघातात 5 जण जागीच ठार आहेत तर 5 गंभीर जखमी। ट्रक आणि स्कॉर्पिओमध्ये हा अपघात झालाय। मृतांमध्ये 8 महिन्याच्या बाळाचाही समावेश आहे। शिर्डीतल्या साई संस्थान कर्मचाऱ्यांचा प्रामाणिकपणा या ठिकाणी पाहायला मिळतोय। दर्शन रांगेतील स्कॅनिंग मशीनमध्ये कर्मचाऱ्यांना एका पिशवीमध्ये 1,67,000ची रोकड सापडली आणि सुरक्षा रक्षकांनी शोधाशोध करून ही पिशवी तिच्या मालकाकडे सुपूर्द केली। गेले 6 दिवस पुण्यातील सुप्रसिद्ध अमनोरा शाळेचे 160 विद्यार्थी आणि त्यांचे पालक अहोरात्र शाळेच्या बाहेर बसून आहेत। वाढीव फीच्या नावाखाली कॅपिटेशन फी देण्यास त्यांचा विरोध आहे। शाळेकडून मात्र ही फी भरा नाहीतर प्रवेश नाही असं म्हटलं जात आहे। मालेगाव शहरातील हॉटेल शालिमार जवळ असलेल्या टायरच्या गोदामाला भीषण आग लागली होती। या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे 7 बंब घटनास्थळी दाखल झाले। 4 तासांच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलंय। वाशीमध्ये प्रेमी युगुलानं गळफास लावून आत्महत्या केली। आत्महत्या केलेल्या युवकाचं नाव आशिष दीक्षित असून युवतीचं नाव कान्होपात्रा राऊत असं आहे। कान्होपात्रा हिचं मनाविरोधात लग्न ठरवल्यानं या दोघांनी आत्महत्या केली। सध्या पाण्यासाठी वणवण करणारा गाव श्रमदाना करता एकवटल्याचं चित्र साताऱ्यातल्या आंबवडे या गावात दिसतंय। पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून जात धर्म पक्ष बाजूला ठेवून हे अवघं गाव सध्या श्रमदानात गुंतलंय। मनमाड, मालेगाव, येवला, लासलगाव, नांदगाव, सटाणा यासह नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झालाय। पावसामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे। उन्हानं हैराण झालेल्या नागरिकांना मात्र काहीसा दिलासा मिळतोय। संगमनेर शहरात वादळी वाऱ्यासह पावसानं हजेरी लावली। यावेळी गाराही पडल्या। अचानक आलेल्या पावसानं नागरिकांची त्रेधा तिरपीट उडाली आहे। भंडाऱ्यात वाढत्या तापमानासोबत जलप्रकल्पातील साठ्यात कमालीची घट होत असून 2 मध्यम प्रकल्पांसह 12 प्रकल्पात पाण्याचा ठणठणाट आहे। जिल्ह्यातील तलावांमध्ये सध्या केवळ 19% जलसाठा आहे। परिणामी आगामी काळात पाण्याचं संकट उभं राहू शकते। मुरबाडमध्ये पाणी टंचाईचा सामना अगदी मोठ्या प्रमाणावर करावा लागतोय। दुर्गापूर या आदिवासी वस्तीमध्ये पाण्याकरता चक्क अंगाला हळद लागलेल्या नवरी मुलगी तब्बल 4 तास पाणी भरण्याकरता थांबावं लागल्याचं भयान वास्तव आहे। वाशिममधल्या मंगरुळपीर इथं राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा घेण्यात आली। महात्मा फुले प्रतिष्ठानतर्फे या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं। पहिलवान ज्ञानेश्वर गोदेकर हे या स्पर्धेत प्रथम आलेत। मागील 21 वर्षांपासून या स्पर्धेचं आयोजन करण्यात येत आहे।